Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture, we are going to continue our last lecture, which is related to equilibrium of firm under perfect competition. See, in that lecture, we have studied the definitions, the meaning of equilibrium. With that, we have studied the definition of firm. Then we started to study the revenue concept. Okay, under revenue concept, we have studied what is meant by total revenue, what is meant by average revenue, and then marginal revenue. Now you are clear about these three important concepts because the whole things are depend upon these three important concepts. Okay, so you must be aware or you must be clear about these three things. ओके, सो व्हॉट इज मीन बाय टोटल रिव्हेन्यू. टोटल रिव्हेन्यू म्हणजे काय असतं? टोटल रिव्हेन्यू म्हणजे काय, जितके आयटम्स, जितक्या कमोडिटीज किंवा जितके युनिट्स तुम्ही सोल्ड केलेले आहेत त्याची मनी व्हॅल्यू. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता? टोटल रिव्हेन्यू. एक्झाम्पल दिलं होतं मी जर सोल्ड केले असतील 4 युनिट्स ऑफ एक्स कमोडिटी, ओके, अँड द कॉस्ट पर युनिट इज ₹10. सो टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू व्हॉट? टोटल रिव्हेन्यू किती होऊन जाईल माझा? ₹40. ओके, म्हणजे मी 4 आयटम्स विकलेले आहेत, प्रत्येक आयटमची काय त्या ठिकाणी प्राईस आहे? ₹10 आहे, त्यामुळे 40 हा टोटल रिव्हेन्यू होतं. ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजे काय? ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजे काय, तर तुम्ही कॉस्ट पर युनिट ही कॉन्सेप्ट स्टडी केलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही रेव्हेन्यू पर युनिट असं सुद्धा म्हणू शकता. पहा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यू ठरवू शकतो. आत्ताच मी सांगितलं की 4 आयटम्स आपण विकलेले आहेत, प्रत्येक आयटमची किंमत ही ₹10 आहे. ₹10 असेल असंही नाही. ओके, आपण या ठिकाणी कुठल्याही कॉम्पिटिशनबद्दल विचार नाही करत आहोत, कुठल्याही मार्केटबद्दल नाही, तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. असं नाही आहे की माझ्याकडे एक्स कमोडिटी आहे आणि प्रत्येकाला मी ₹10नीच विकले. मे बी मी एकाला ₹11 विकले, ₹12 विकले, एकाला ₹10 विकले असेल. ओके, पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय की ज्या पद्धतीने किंवा तुमच्याकडे जेवढं काही टोटल रिव्हेन्यू आलेलं असेल त्या टोटल रिव्हेन्यूला जेव्हा तुम्ही जितके आयटम्स त्या ठिकाणी जितके युनिट्स तुम्ही सोल्ड केलेले आहेत त्यांनी डिवाइड करता तेव्हा तुम्हाला काय मिळतं? ॲव्हरेज रिव्हेन्यू मिळतं. ओके, ज्या पद्धतीने मी म्हटलं की ₹40 हा टोटल रिव्हेन्यू आहे, 4 आयटम्स मी त्या ठिकाणी विकलेले आहेत, तर या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यू किती होऊन जाईल? ₹10. तर या ठिकाणी ₹10 प्रत्येक युनिटची प्राईस असल्यामुळे आपली प्राईस आणि ॲव्हरेज समान आलेलं आहे. पण असं होतंच असं नाही, बऱ्याच वेळेला आपण काय करू शकतो? आयटम्स वेगवेगळ्या प्राईसने विकू शकतो. ओके, तर देन आपला त्या ठिकाणचा जो ॲव्हरेज रिव्हेन्यू आहे तो वेगळा येऊ शकतो. ओके, तर या पद्धतीने देखील तुम्ही त्या ठिकाणी ॲव्हरेज रिव्हेन्यू काढू शकता. मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे काय? मार्जिनल रिव्हेन्यू हेच उदाहरण घेऊया आपण. मी काय म्हटलं, 4 युनिट्स मी त्या ठिकाणी सोल्ड केली. ओके, प्रत्येक युनिट्स मी किती रुपयाला विकलेला आहे? ₹10 विकलेला आहे. खूप वेळानंतर एखादा नवीन कस्टमर आला ज्याला की प्रॉपर नॉलेज नव्हतं त्या ठिकाणचं मार्केटचं, मला ते लक्षात आलं आणि मी त्याला तोच आयटम, तोच युनिट जो की 5th नंबरचा युनिट कितीला? तर ₹11ला विकला असं समजा. ओके, तर मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे काय आहे? मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे एक ॲडिशनल युनिट जो तुम्ही सोल्ड करता त्याची व्हॅल्यू. ओके, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता? मार्जिनल रिव्हेन्यू. पहा या ठिकाणी मी काय सांगितलं होतं आत्ताच की 4 युनिट्स मी विकले, प्रत्येक युनिट हा ₹10ला विकला, ॲडिशनल एक युनिट मी परत विकला, 5th नंबरचा युनिट मी विकला ₹11ला. ओके, तर या ठिकाणी माझा टोटल रिव्हेन्यू किती झाला? 51 झालेला आहे. म्हणजे 5th युनिट मी सोल्ड केल्यानंतर आता माझा टोटल रिव्हेन्यू झाला आहे 51. या ठिकाणी मला मार्जिनल रिव्हेन्यू काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढू शकते मी? 40 जे की 4 युनिट्स मी त्या ठिकाणी सोल्ड केले होते त्याचा टोटल रिव्हेन्यू किती होता? 40. देन 51 मायनस 40 इज इक्वल टू व्हॉट? 11. तर ते काय असेल? माझा मार्जिनल रिव्हेन्यू असेल. म्हणजे की शेवटच्या युनिटमुळे जे काही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, जे काही मनी व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहे ते काय असतं? मार्जिनल. ओके, मार्जिनल म्हणजे शेवटच्या युनिटमुळे मिळालेला त्या ठिकाणचा रिव्हेन्यू. आपण हेच कॉन्सेप्ट मार्जिनल कॉस्टमध्ये पाहिलेली आहे, त्याचबरोबर युटिलिटीमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. ओके, नाव सी, हा आहे आपला इम्पॉर्टंट पार्ट आजच्या लेक्चर. ओके, नाव सी ॲव्हरेज अँड मार्जिनल रिव्हेन्यू अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. आता आपण पाहणार आहोत की ॲव्हरेज आणि मार्जिनल रिव्हेन्यूज हे परफेक्ट कॉम्पिटिशन अंडर कशा पद्धतीचे असतात.
ओके, आताच आपण स्टडी केलेला आहे तिन्ही कॉन्सेप्ट. त्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲव्हरेज आणि मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे काय असतं. या ठिकाणी तुम्हाला 4 कॉलम्स पाहायला मिळतात जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, स्टडी केलेले आहे. त्या ठिकाणी मी सांगितलं होतं तुम्हाला की प्राईस ही AR इक्वल का असते. ओके, कारण अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन तुम्ही प्राईस प्रत्येक कस्टमरला वेगवेगळी चार्ज करू शकत नाही, कारण टफ कॉम्पिटिशन असतं, परफेक्ट नॉलेज असतं कस्टमरकडे. त्यामुळे तुम्हाला त्या आयटमची प्राईस ही सेमच ठेवावी लागते प्रत्येक कस्टमरसाठी, प्रत्येक कन्झ्युमरसाठी. ओके, त्यामुळे या ठिकाणी प्राईस इज इक्वल टू ॲव्हरेज रिव्हेन्यू होतं. ॲव्हरेज रिव्हेन्यू हे इक्वल प्राईसच्या का आहे, कारण प्राईस या ठिकाणी आपण 16 ठेवलेली आहे एका कस्टमरकरिता. येते लक्षात, एका कस्टमरकरिता तुम्ही 16 इतकी, दुसऱ्यासाठी सुद्धा 16. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करताय, प्रत्येकासाठी सेम प्राईस जर ठेवत असाल, कितीही आयटम तुम्ही सोल्ड केले तर त्याचा ॲव्हरेज सेमच येणार आहे. ओके, का, कारण ज्या प्राईसने तुम्ही विकताय आणि जेवढे युनिट्स तुम्ही विकताय, जर तुम्ही टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय युनिट्स सोल्ड जर केलं तर तुम्हाला तीच प्राईस मिळणार आहे. ओके, त्यामुळे प्राईस आणि AR या ठिकाणी सेम असतं. त्यानंतर आपण पाहिलं टोटल रिव्हेन्यू. ओके, पहा, तर या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला ही कॉन्सेप्टसुद्धा समजेल. एक युनिट सोल्ड केला 16 रुपीजला, या ठिकाणी टोटल रिव्हेन्यू आला 16. त्यानंतर 2 युनिट सोल्ड केले, 16 रुपयांनी सोल्ड केले, टोटल रिव्हेन्यू आला 32. ओके, त्यानंतर आपण डायरेक्टली बघूया 6 युनिट्स तुम्ही त्या ठिकाणी सोल्ड केले, 16 रुपयाला सोल्ड केलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राईस मिळून जाते 80. ओके, 2 3 4 5 6 ओके 96. ओके, 96 इतकी तुम्हाला काय मिळते, 6 युनिट्स तुम्ही सोल्ड केले त्या ठिकाणी 96 इतकी आपल्याला काय मिळतं, टोटल रिव्हेन्यू मिळतं. पहा, 96 डिवायडेड बाय तुम्ही त्या ठिकाणी 6 करून बघा काय मिळणार आहे तुम्हाला, 16. त्यामुळे प्राईस आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू हा सेम असतो अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, तर या ठिकाणी बघा की मार्जिनल रिव्हेन्यू हा देखील तुम्हाला 16च पाहायला मिळतोय. फक्त परफेक्ट कॉम्पिटिशन अंडर असं होतं AR इज इक्वल टू MR. ओके, ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि मार्जिनल रिव्हेन्यू हा सेम असतो अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. रिझन काय याचं, कारण या ठिकाणी तुम्ही कितीही आयटम सोल्ड केले तरीसुद्धा शेवटचा आयटम सोल्ड करून शेवटचा आयटम तुम्हाला विकल्यानंतर तेवढाच रिव्हेन्यू मिळणार आहे, कारण प्राईस सेम आहे. ओके, आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू देखील सेम आहे. त्यामुळे मार्जिनल प्रॉफिट किंवा मार्जिनल रिव्हेन्यू सेमच असणार आहे ना, कारण शेवटचा युनिट सोल्ड करून सुद्धा तुम्हाला तितकाच त्या ठिकाणी काय मिळणार आहे, फायदा मिळणार आहे, तितकेच तुम्हाला तिकडे मनी व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे ऑलवेज या ठिकाणी 16 इतकाच तुम्हाला मार्जिनल रिव्हेन्यू मिळणार आहे. म्हणून अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि मार्जिनल रिव्हेन्यू हा सेमच असतो. ओके, ह्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे ग्राफ कशा पद्धतीची पाहायला मिळते पहा इकडे. ओके, सो दिस इज द ग्राफ. तर या ग्राफमध्ये तुम्हाला कर्व्स त्या पाहायला मिळत आहेत. तर फर्स्ट जे आहे ग्राफ त्यामध्ये पहा की क्वांटिटी एक्स ॲक्सिसवरती क्वांटिटी आहे, वायवरती प्राईस या ठिकाणी दिसते. आणि हा जो तुम्हाला या ठिकाणी पॅरलर असा एक कर्व दिसत आहे, तो कर्व काय शो करतो, MR इज इक्वल टू AR. ओके, कारण या ठिकाणी तुम्ही कितीही त्या ठिकाणी आउटपुट कितीही चेंज झालं, क्वांटिटी कितीही जास्त सोल्ड केलेली आहे पहा, या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी तर पहिल्यांदा तुम्ही एवढे सोल्ड केले तर तुम्ही जास्तीत जास्त आयटम त्या ठिकाणी सोल्ड करत आहात, बट कुठल्याही ठिकाणी तुम्हाला MR आणि AR चेंज झालेलं दिसत नाही. 16 होतं 16च आहे. त्यामुळे ही जी कर्व आहे ती याच पद्धतीची समान तुम्हाला पॅरलर पाहायला मिळते एक्स ॲक्सिसला. ओके, तर याच पद्धतीची कर्व आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळते. टोटल रिव्हेन्यू कर्व मात्र या पद्धतीची आहे, जी की आपल्याला अपवॉर्ड जाताना दिसत आहे. बिकॉज ज्या पद्धतीने क्वांटिटी तुम्ही जास्त सोल्ड करताय त्या पद्धतीने टोटल रिव्हेन्यू हा वाढणार आहे. ओके, जसं जसं आपल्या क्वांटिटी सोल्ड केलेल्या वाढत जातील त्या पद्धतीने रिव्हेन्यूसुद्धा वाढतो. त्यामुळे ही कर्व तुम्हाला याच पद्धतीची पाहायला मिळते. या AR अँड MR मात्र इक्वल पाहायला मिळतात अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. तर इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कशा पद्धतीचे असतील पहा. हे आहे इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमधल्या लिनियर टाईपच्या
कर्व्स. ओके, आपण नॉन लिनियरकडे नाही जातोय, लिनियरवरती आहोत आपण. तर तुम्ही एकदा हे पण पाहू शकता. तर पहा की या ठिकाणी तुम्ही जी फर्स्ट, या ठिकाणचा जो आपल्याला फर्स्ट ग्राफ दिसत आहे तो रिलेटेड आहे AR आणि MRशी. ओके, तर इकडे आपण जास्त फोकस करूया. तर या ठिकाणचा तुम्हाला जो AR आणि MR कर्व पाहायला मिळतो तो समान नाही किंवा पॅरलर सुद्धा नाही एक्स ॲक्सिसला. असं का? इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये या पद्धतीचे कर्व्स पाहायला का मिळतात? कारण त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कस्टमरला सेम प्राईस चार्ज करताय असंही नाही. जसं आपण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय करतोय, प्रत्येक कस्टमरला सेम प्राईस चार्ज करत आहोत. बट इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कुठलाही सेलर हा स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी प्राईस डिसाईड करू शकतो आणि त्याच पद्धतीने सेल करू शकतो. त्यामुळे त्याचा रिव्हेन्यू हा देखील ॲव्हरेज रिव्हेन्यू हा मार्जिनल रिव्हेन्यूपेक्षा वेगळा असतो. मार्जिनल रिव्हेन्यू कर्व ही कमी किंवा अलीकडे पाहायला मिळते, कारण की मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे फक्त एक आयटम, जो शेवटचा आयटम आहे तो सोल्ड केल्यानंतर मिळालेली व्हॅल्यू आहे, ती ऑफकोर्स ARपेक्षा कमी असणार आहे. ओके, तर हा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो इम्परफेक्ट आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. ओके, तर या गोष्टी तुम्हाला जर या ठिकाणी माहिती असतील किंवा या गोष्टी समजलेल्या असतील तरच तुम्ही पुढचे जो आपला महत्त्वाचा पॉईंट आहे इक्विलिब्रियम पॉईंट तो समजू शकता. ओके, जोपर्यंत तुम्हाला या कर्व्स पाठ असणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट कसा होतो, का होतो ते कळणार नाही. आणि तेच कळणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे की इक्विलिब्रियम नेमकं काय असतं किंवा इक्विलिब्रियम पॉईंट काय असतो हे माहिती होण्यासाठी तुम्हाला अगोदर MR आणि AR कशा पद्धतीने वर्क करतात अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन हे माहिती असणं गरजेचं आहे. पहा, जेव्हा तुम्ही इक्विलिब्रियम स्टडी करणार आहात, इक्विलिब्रियम ऑफ फर्म, तर त्या ठिकाणी 2 ॲप्रोचेस तुम्हाला पाहायला मिळतात. एक ॲप्रोच आहे टोटल रिव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट ॲप्रोच. दुसरा आहे मार्जिनल रिव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्ट अप्रोच. ओके, तर तुमच्या या कॉन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे ते तुम्हाला इझिली समजेल.